हे सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलद्वारे आज 29 आहे, परंतु हा कार्यक्रम मनुस्मृती दहन दिवसानिमित्त होणार होता. हॉलच्या उपलब्धतेमुळे हा पुढे ढकलण्यात आला. त्याबद्दल आपले दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, जाती निर्मूलन कोणपथे आणि नजरिया स्त्रीवादी या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर NV ढोके सर, त्याचप्रमाणे उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय भीमरावजी गणवीर, अध्यक्ष शेवंतार्जुन प्रतिष्ठान, डॉक्टर सुशीला टागोरे, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, पाली व बौद्ध साहित्याचे अभ्यासक माननीय डॉक्टर सविता कांबळे, आणि या डॉक्टरमध्ये मी एक कंपाऊंडर माणूस. त्याचप्रमाणे प्रज्ञावाली यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. हा अतिशय आनंदाची गोष्ट आहे. फार लांब असं हे होतं प्रकाशन, आणि त्याबद्दल मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो उशीर झाल्याबद्दल. मोकासे साहेब येणारच आहेत. विचारवर्धक संचालन करणाऱ्या माननीय सरिताजी सातारडे आणि कार्यक्रमात उपस्थित असणारे आपल्या परिवाराचे अध्यक्ष माननीय फकीरचंदजी तायडे, त्याचप्रमाणे आपल्या परिवारामध्ये माननीय गडकरी साहेब, नितीन गडकरी आणि मधुकर गडकरी साहेब, आणि त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असणारे नेहमीच भेट होत आहेत दीपक नागदिवे साहेब, आणि अनेक असे आहेत, सोमकोर साहेब आहेत, दीपक बनसोडच आहेत. आमचे नेहमीचे म्हणजे ज्ञान प्रतियोगितेचे आयोजक नरेंद्र माटे सर, राजेश डोईपुडे सर. काही नावं अशी असतात की विचाराचं काय म्हणतात त्याला, क्रॅकजॅक झाल्यामुळे त्यामुळे कोणाची नावं येतात. सोमेध कांबेजी आहेत, शालिक दिल्लेकरजी आहेत, असे अनेक आहेत. हा कार्यक्रम आम्ही मागच्या वर्षीच घेणार होतो, जाती निर्मूलन कोणपथे, परंतु काही कारणास्तव हा कार्यक्रम होऊ शकला नाही. परंतु ती जिद्द सोडली नाही आणि यावर्षी घेण्याचं निश्चित ठरवलं होतं. काही म्हणजे मान्यवरांच्या अडचणीमुळे हा कार्यक्रम विलंबित झाला. आणि जाती, पडजाती, पोटजाती अशा कितीतरी समाजामध्ये आहे. जेव्हा आर्यांच्या पूर्वी आदिम युग होतं त्यावेळेस समतेचं युग होतं, मातृसत्ताक पद्धती होती, मातृ आणि स्त्री शक्तीला प्राधान्य दिलं जात होतं. अशा वेळेस म्हणजे त्यावेळेस समता होती, परंतु आर्य आले, आर्यांनी वेद आणले, वेदांनी म्हणजे भेद केले, मग जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, धर्मव्यवस्था, पोटव्यवस्था अशा निर्माण झाल्या. आज आपण पाहतो की जातीने विषमता पेरली, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला धम्म दिला त्यांनी आपल्याला समता दिली बुद्धापासून तर आजपर्यंत पाहतो. परंतु समता 1956 साली दिली असली तरी विषमतेचं वातावरण काही जात नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे. जी जात नाही ती जात म्हणतात. जात एखाद्या फेविकोलसारखी आपल्याला चिपकलेली असते आणि जात नाही. आणि अनेक जातीमध्ये पडजाती, पोटजाती, जर समजा प्रेम करायला जातीचं बंधन नसतं, परंतु लग्न स्वैरिक जोडायच्या वेळेस जात आडवी येते. अशा वेळेस म्हणजे माणूस माणसापासून विभागला जातो, दुभंगलेला जातो. या परिस्थितीमध्ये काय करावं हे सुचत नाही. आणि हाच एक उद्देश की आपण आपल्या समाजातील, मानवी समाजातील जाती व्यवस्था नष्ट करायला पाहिजे. नष्ट झाल्या तर सर्व माणसं एकत्र राहू शकतील. जात बदलली तर आपल्या शरीराचे अवयव बदलत नाही, डोळा पायाला राहत नाही किंवा एक मागे राहत नाही, कान पायाच्या ठिकाणी राहत नाही, ह्या माणसाचे ऑर्गन्स बदलत नाही. परंतु या जातीमुळे किती नुकसान होतं पाहतं. या जातीमुळे विषमता होते. या जातीमुळे आर्थिक विषमता, सामाजिक विषमता, धार्मिक विषमता अशा कितीतरी निर्माण होतात. आर्थिक विषमता अतिशय महत्त्वाची आहे की अर्थ प्राप्तीवर सुद्धा रोज महागाई वाढत आहे. आणि इकडे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवाच्य शब्दांनी अपमानसुद्धा केला जातो. असं विषमतेचं वातावरण समाजात आहे. आणि राजकारणावरच समाजाचा विश्वास आता राहिलेला नाही. आणि त्यातून जागृती व्हावी. माणसाने माणसावर प्रेम करायचं असेल तर त्याच्या जाती नष्ट करणे गरजेचं आहे. आणि या जातीवर मी काय बोलणार, फक्त
जाता जाता एक कविता मी ऐकवतो, कारण कवितेचा कार्यक्रम नाही, परंतु आपली क्षमा मागून ऐकवतो. इथे चोरमारे सर आहे, त्यांची मी क्षमा मागतो. त्यांचं नाव कवितेत आलं तर त्यांना त्यांची अधिक क्षमा मागून घेतो. ते काही म्हणजे उपहासाने आलेलं नाही आहे. आणि हे हां, तर ऐका, ह्या जाती संस्थेवरच आधारित ही कविता आहे. प्रत्येक घरोघरी प्रत्येक ठिकाणी वर्णसंघर्ष होतो, जाती संघर्ष होतो आणि अहम संघर्ष होतो. त्याच्यामध्ये माणसाची काय हालत होते त्या संदर्भामध्ये एक आहे. मी मागे सुरेश भटांकडे गेलो होतो, तर एक मित्र होता माझा ॲडव्होकेट, त्याचं नाव होतं वाघमारे. काय नाव होतं? गौदास वाघमारे, मीटरमध्ये नाव आहे म्हणजे. तर त्या मीटरमधल्या नावामध्ये सुद्धा मला एक मीटर आठवलं आणि त्यावर मी कविता ऐकतो. कोणाच्या भावना दुखावणार हा उद्देश नाही, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, सिद्धार्थ गौतम बुद्धाची समता प्रस्थापित व्हावी या संदर्भातच मी ही कविता आपल्याला ऐकवतो आहे. नावात काय आहे, नावात चंद्र तारे. नावात काय आहे, नावात चंद्र तारे. मच्छिंद्र चोर मारे, गोविंद वाघ मारे. नावात काय आहे, नावात चंद्र तारे. कांबळे मॅडम आहे, क्षमा कराल मला, मी तसं मूळचं मेश्राम होतो. कारण मेश्राम कांबळेची का सोयरीक तुटली. मेश्राम कांबळेची का सोयरीक तुटली. अडलेत नार नवरे पाहून वाट मारे. नावात काय आहे, नावात चंद्र तारे. का वाजतात भांडे म्हणतात देशपांडे. का वाजतात भांडे म्हणतात देशपांडे. पापड हळूच खारे उठतील गार वारे. नावात काय आहे, नावात चंद्र तारे. सोमस वरून लढले ते बारके कुळाचे. सोमस वरून लढले ते बारके कुळाचे. जाती तपोट जाती जपतात गोत मारे. नावात काय आहे, नावात चंद्र तारे. मच्छिंद्र चोर मारे, गोविंद वाघ मारे. खोटे खरे लकोटे धोटे अजून गोटे. खोटे खरे लकोटे धोटे अजून गोटे. भिडलेत एक बोटे जळताच हे निखारे. नावात काय आहे, नावात चंद्र तारे. खोबरा गडे कुणाचे, 52 गडे कुणाचे. खोबरा गडे कुणाचे, 52 गडे कुणाचे. ते आवळे म्हणाले माझ्याकडेच या रे. नावात काय आहे, नावात चंद्र तारे. शेवटचं आहे. नावावरून कारे लढतात आडनावे. नावावरून कारे लढतात आडनावे. वगळून नाव सारे नवबुद्ध नाव घ्या रे. नावात काय आहे, नावात चंद्र तारे. मित्रांनो, या कार्यक्रमाची रंगत वाढत जाईल. आपल्यासारखे श्रोते मिळाले आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम नेहमी होत जाईल. आपण मला बोलण्याची संधी दिली, मला ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.